नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली मॅथ्स अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 1.2 आणि आजच्या लेक्चरला बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आणि त्याच्यावरचं बेसिक. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचा मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.3चा जो बेसिक आहे ते म्हणजे काय आहे, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑन रॅशनल नंबर. की रॅशनल नंबरला काय करायचं, आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, डेसिमलमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करणार की एखादं एक्झाम्पल बघूया आपण. सर्वात प्रथम 2/3 जर एक्झाम्पल घेतलं, हा काय आहे, रॅशनल नंबर आहे. ह्याला जर डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, डिव्हिजन करू शकतो ना. डिव्हिजन करायचं असेल तर आपण काय करणार, 3 2 डिवाइड करणार. कशा पद्धतीने करणार, आता हा छोटा नंबर आहे मग 0 घेणार. हे सगळं काही माहीत आहे आपल्याला. ठीक आहे, इथं 2 येणार, पुन्हा आपण इथं 0 घेतलं म्हणजे पॉईंट येणार. डायरेक्टली पॉईंट घेऊ शकणार नाही. ठीक आहे, 20 येणार, मग 3च्या टेबलमध्ये 20 येतो का, नाही येणार. मग त्याच्या अलीकडचा नंबर कोणता असेल तो 3 6 जा 18 आहे ना. मग आन्सर येणार 2, पुन्हा 0, पुन्हा 3 6 जा 18. अशा पद्धतीने आपण काय करतो माहिती आहे का, आपण आन्सर काढत असतो. ठीक आहे, तर हे जे काय पॉईंटवाला आन्सर येतं ना, 0.6 2.3 4.5 हे जे नंबर असतात त्याला डेसिमल म्हणतात. ऑलरेडी मी बेसिक लेक्चरमध्ये सांगितलेले की डेसिमल म्हणजे कशा पद्धतीने नंबर असतात. तर हे असे नंबर येतात ना, तेच आपल्याला कन्वर्ट करायचे. पण इथं महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिली गोष्ट आहे की टर्मिनेटिंग. ठीक आहे, टर्मिनेटिंग म्हणजे काय आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय. ठीक आहे, ते बघूया आपण. सर्वात पहिला पॉईंट आहे की टर्मिनेटिंग आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग. ठीक आहे, टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे आता 2 पद्धतीचे डेसिमल नंबर पडतात. सगळ्यात पहिले असतो टर्मिनेटिंग किंवा आपण असं लिहू शकतो कंसामध्ये डेसिमल नंबर. ठीक आहे, इथं सुद्धा आता टर्मिनेटिंग डेसिमल नंबर आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. डेसिमल नंबर दोन्हीकडे सुद्धा येणारच आहे, त्यात काही वाद नाही आहे. ठीक आहे, टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ काय, एकदम सोप्या भाषेत सांगतो. टर्मिनेटिंग म्हणजे ज्या डिव्हिजन करताना, ज्या नंबरचं डिव्हिजन करताना रिमाइंडर हा 0 येतो. म्हणजेच काय, ज्या नंबरचं आपण डिव्हिजन करतो त्यावेळेस जर रिमाइंडर ॲक्च्युली 0 येत असेल, म्हणजे ॲक्युरेट 0 जर येत असेल तर त्याला आपण टर्मिनेटिंग म्हणतो. आता मनात प्रश्न पडतच असतो की 0 जर आल्याच्या नंतर त्याला टर्मिनेटिंगच काय म्हणायचं, कारण की त्याचं स्पेसिफिक आन्सर आपलं संपतं आहे, तिथं एंड होतो आहे. रिमाइंडर 0 आला म्हणजे पुढं काय उरणार आहे का, नाही. म्हणजे त्याचं स्पेसिफिक आन्सर तिथं एंड होतं आहे, संपतं आहे, आन्सर तिथं संपतं आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, टर्मिनेटिंग. आणि ज्या डिव्हिजन करतो, ज्या नंबरचं आपण डिव्हिजन करणार आहे त्याचं जर आन्सर समजा संपतच नसेल, म्हणजे वारंवार 1.333 2.444 असं कंटिन्युअसली आन्सर येतच राहील, तर त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग. सिंपल भाषेत काय सांगितलं की ज्याचा रिमाइंडर जो आहे तो जर 0 येत असेल, ज्याचा रिमाइंडर 0 येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, टर्मिनेटिंग. आणि ज्याचा रिमाइंडर 0 येत नसेल, कंटिन्यू नंबर येतच असेल, त्याला काय म्हणणार, नॉन टर्मिनेटिंग. आता असं लक्षात येणार नाही, तुमच्या एक एक्झाम्पल घेतो मी, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कसं. बघा, टर्मिनेटिंगमध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल 6/5. ठीक आहे, 6/5 हा एक्झाम्पल घेऊया. तर त्याला आपण डिव्हिजन करणार ना, 6ला 5ने डिव्हिजन करणार. ओके, 6ला कशाने डिवाइड करणार, 5ने. तर 5च्या टेबलमध्ये 6 येत नाही, पण अलीकडचा नंबर 5 तर येतो ना, 5 1 जा 5. मग आता 6मधून 5 गेला 6मधून 5 गेला 1. मग अशा परिस्थितीमध्ये काय करणार आपण, इथं 0 घेणार. ठीक आहे, मग पुन्हा काय करणार, इथं पॉईंट घेणार. पॉईंट घेतल्यात ना तर 0 घेतो, किंवा इथं 0 घ्या मग पॉईंट घ्या, नाही तर पहिले पॉईंट घ्या मग 0 घ्या, कसं घ्या पण घ्या. ठीक आहे, मग 5च्या टेबलमध्ये 10 येतो, किती वेळेस, 2 वेळेस आहे ना, संपला विषय. तर रिमाइंडर किती आला विद्यार्थ्यांनो, आपला 0 आला. म्हणजे इथं रिमाइंडर जो आहे, रिमाइंडर मराठीत बाकी म्हणतात त्याला. ठीक आहे, रिमाइंडर जर 0 आला, ॲक्च्युली ॲक्युरेट 0 जर आला आणि आपला आन्सर इथं संपलं आहे, तर हे जे काय आन्सर आहे का ह्यालाच काय म्हणणार, टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. डेसिमल तर दोन्हीकडे सुद्धा येणारच आहे. ठीक आहे, पण ज्याचं स्पेसिफिक आन्सर 0मध्ये संपतं, म्हणजे रिमाइंडर 0 येतो त्याचा. ठीक आहे, तर त्यालाच आपण काय म्हणणार, टर्मिनेटिंग डेसिमल नंबर असं म्हणणार. ठीक आहे, आता नॉन टर्मिनेटिंगमध्ये बघा, हेच एक्झाम्पल आपण उलटं करून बघूया. एक्झाम्पल 5/6. आता कशाला डिवाइड करणार आपण, 5ला 6ने डिवाइड करणार.
आता मला सांगा 6च्या टेबलमध्ये 5 येतो का, किंवा त्याच्या छोटा येतच नाही ना, ऑलरेडी हा छोटा नंबर आहे. तो दॅट्स वाय आपण काय करणार, ऑलरेडी इथं 0 घेणार, कारण पॉईंट घ्यायच्या पहिले 0 असतो त्यामुळे डायरेक्ट 0 घेणार आपण. ठीक आहे, इथं 0, पुन्हा काय करणार 5, पुन्हा आता 0 घेणार स्पेसिफिक, बरोबर आहे. इथं 0 घेतल्यानंतर आता पॉईंट देणार. 6च्या टेबलमध्ये 50 येतो का बघायचं, नाही येत, पण त्याच्या अलीकडचा नंबर 6 8 जा 48 आहे ना, किती उरणार 2, पुन्हा 0 घेतला. आता पॉईंट द्यायची गरज नाही, एकदा पॉईंट गेल्याच्यानंतर तुम्ही कंटिन्युअसली 0 घेऊ शकता. ठीक आहे, 6च्या टेबलमध्ये 20 येत नाही, अलीकडचा नंबर 6 3 जा 18, पुन्हा 2 येणार, पुन्हा 0 म्हणजे 6 3 जा 18, पुन्हा 2 येणार, पुन्हा 0 6 3 जा, म्हणजे हे कंटिन्युअसली 3 3 3 3 जे आहेत ना, हे कंटिन्युअसली नंबर येतच राहणार आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार 2 वर्ष 3 वर्ष जरी सॉल्व करत बसले एक्झाम्पल, तरी हे 3 संपणार आहेत का, अजिबात नाही. तुम्ही म्हातारे जरी झाले तरी चालतील, पण हे 3 संपणार नाही. म्हणजे 0.833333 हे नंबर संपणार नाहीत. मग जे नंबर संपणार नाहीत त्यालाच आपण काय म्हणणार, नॉन टर्मिनेटिंग नंबर असं म्हणणार, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल नंबर असं म्हणणार. आणि ज्याचा रिमाइंडर 0 येतो त्याला टर्मिनेटिंग. दोनच पॉईंट महत्त्वाचे आहेत, ज्याचा रिमाइंडर 0 येतो त्याला टर्मिनेटिंग, आणि ज्याचा रिमाइंडर कंटिन्युअसली नंबर येतच असतो. ठीक आहे, म्हणजे त्याचा आन्सर संपत नाही, त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत ते प्रॅक्टिस सेटमध्ये, बाकी काही नाही. आणि महत्त्वाचे अजून एक महत्त्वाची गोष्ट, की जर समजा आता आपला फॉर एक्झाम्पल आपला पॉईंट येतच असला हा कंटिन्युअस, ठीक आहे, आता हे स्पेसिफिक आन्सर आला 1.2 म्हणजे हा टर्मिनेटिंग झाला. पण नॉन टर्मिनेटिंगमध्ये जर नंबर येतच असतील, आता तुमच्या मनात प्रश्न येणार, सर इथं 3 3 ने असं येऊ शकतं का, 4 5 4 5 4 5 ॲब्सोल्युटली येऊ शकतं, 3 6 3 6 असं येऊ शकतं, 1 2 3 1 2 3 असे बी नंबर येऊ शकतात. तर त्याला कशा पद्धतीने डिनोट करायचं ते सांगतो. जर विद्यार्थी मित्रांनो 1.6555 असं जर नंबर येत असेल, तर त्याला आन्सर आपण कसं लिहिलं पाहिजे, 1.5 आणि 5च्या डोक्यावर फक्त एक टिंब डॉट द्यायचा. की जर सिंगल नंबर रिपीट येत असेल, वारंवार जर एकच नंबर येत असेल, फक्त एकच नंबर, तर त्याच्या डोक्यावर आपल्याला फक्त डॉट द्यायचा. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो त्या डॉटचा, की हा 5 आहे, हा कंटिन्युअसली येत असतो, त्यामुळे आपण सिंगल जर नंबर असेल तर एक डॉट द्यायचा. जर 24.565 565 असं जर येत असेल, तर आपण काय करणार, इथं कंटिन्युअसली नंबर कोणते येतात, 565 565, तर आपण असं लिहिणार 24.565च्या डोक्यावर एक लाईन करणार, त्या लाईनला म्हणतात बार. ठीक आहे, बार असं म्हणणार. तर त्या ज्या नंबरच्या डोक्यावर लिहिलं ना आपण लाईन, त्याला बार असं म्हणणार. 24.565 म्हणजे हा नंबर काय आहे, तो कंटिन्युअसली येतच असतो, म्हणून त्याला आपण बार असं म्हणणार. तर 24.565 बार, ठीक आहे, असं म्हणणार आपण त्याला. म्हणजे हा जो 3 नंबर आहेत ना, कंटिन्युअसली येत असतात. असं बी येऊ शकतं की 14.26266 आहे ना, त्याला आपण कसं लिहिणार, 14.26 बार. म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की जर एक नंबर येत असेल सिंगल नंबर, तर सिंगल नंबरच्या डोक्यावर फक्त डॉट द्यायचा. मग एक नंबर सोडून जर 2 रिपीट येत असतील, 3 येत असतील, 4 येत असतील, 10 15 20 जेवढे नंबर रिपीट येत असतील, तर त्यांच्या डोक्यावर फक्त बार द्यायचा, म्हणजे आडवा. जेवढे नंबर रिपीट येत असेल तेवढे द्यायचं. ठीक आहे, हे लक्षात महत्त्वाचं असलं पाहिजे, की जेवढे नंबर रिपीट येतात त्यांच्या डोक्यावर लाईन द्यायची, जे रिपीट येत नाही त्याच्या डोक्यावर लाईन द्यायची नाही. आलं लक्षात, जे रिपीट येतात त्यांच्या डोक्यावर आपल्याला लाईन द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचं बेसिक आहे की टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग आणि त्याचे जे डेसिमल नंबर येतात ना कंटिन्युअसली, त्यांना कशा पद्धतीने डिनोट केलं जातं, हेच आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये बघायचं आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3ला आपण सुरुवात करू. सेट 1.3ला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला 9/37. तर ह्याचा आन्सर काढायचं आणि आपल्याला बघायचं आहे की हा जो डेसिमल नंबर आहे कशा पद्धतीने येतो. म्हणजे याचा 1 नंबर येतो, रिपीट येतो का, 2 नंबर रिपीट येतात का, 3 नंबर रिपीट येतात, ते आपल्याला बघायचं आहे. बघा, चला तर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण काय करणार, डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहिणार. ठीक आहे, 9 आणि इकडं काय लिहिणार 37. आता मला सांगा विद्यार्थ्यांना, 37च्या टेबलमध्ये 9 येतात का, नाही. मग अशा परिस्थितीत काय करतो आपण, इथं 0 घ्यायचा. कधी पण आहे ना, लक्षात ठेवा, या साईडला जर मोठा नंबर आला आणि इकडे छोटा आला तर सर्वात प्रथम इथं 0 घ्यायचा. मग पुन्हा काय करायचं, -0 है ना, मायनस काय करून टाका 0, आणि मग पुन्हा 9 येतो ना, आता 0 घ्यायचा. म्हणजे एक स्पेसिफिक आपण पॉईंट जो घेतो ना, तो आपल्याला घेता आला पाहिजे. की डायरेक्टली पॉईंट नाही घेता येणार, पॉईंटच्या अलीकडे एक 0 असतोच, त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. ठीक आहे, 37च्या टेबलमध्ये बघा 90 येतो का, 90 तर नाही येणार, पण 37ला जर समजा 2 ने आपण मल्टिप्लाय केलं तर जवळपास त्याच्या काहीतरी नंबर येईल, 4 आहे ना, 7 2 14 आणि 1 आणि 3 2 6 आणि 1 7. तर किती येणार, 37 2 किती आला 74. आता पुन्हा मायनस करणार, 90मधून 74 गेला, किती उरणार 16 है ना.
पुन्हा आपण 0 घेणार. आता एकदा पॉईंट दिल्यावर काही गरज नाही 0 म्हणजे पॉईंट द्यायचे डबल, ठीक आहे. 160 आला. आता 37ला पुन्हा आपण काय करूया, 3 मल्टिप्लाय नाही 4 करून बघूया. जवळपास ह्याच्या काहीतरी नंबर येईल. ॲक्युरेट तर नंबर येणार याची काही शंका नाही, कारण आपल्याला माहिती आहे एवढा टेबल आपल्या लक्षात नाही राहत, ठीक आहे. आपण काय करणार आहे की मल्टिप्लाय करून बघायचं की जवळपास त्याचे नंबर येतो का. काय करणार, 7 4 जा 28 है ना, रिमेनिंग उरले 2, 4 3 जा 12 आणि 2 14 आला. जवळपास आला ना 148. लिहा मग किती वेळेस आला हा, 4 टाईम. 37 4 जा 148. ओके. पुन्हा उरणार किती, 12 उरले. आता पुन्हा 0 घेणार. पुन्हा 37च्या टेबलमध्ये हा तर 148 याच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे आपण 4 केलं होतं ना. आता आपण 3 करून बघूया. 37 मल्टिप्लाय 3 हे ना, हे लक्षात आहे वेगवेगळं असतं आहे, ठीक आहे. 37ला जर 3 मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 3 7 जा 21 है ना, 7 3 जा 21 उरले 2, 3 3 जा 9 आणि 2 11. अरे वा, 111 120च्या जवळ आहे ना. मग काय करणार, किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे. 111 37 3 जा 111. पुन्हा आपण काय करणार, 9 आहे ना, 120मधून 111 गेले, किती उरले 9. मग पुन्हा काय करणार 0. पुन्हा 37च्या टेबलमध्ये 90. आता तुम्ही बघू शकता इथं सुद्धा 90 होता, इथं सुद्धा 90 होता, ठीक आहे. म्हणजे हा रिपीट इथून येणार आहे. पण तरी पण आपण एक एक्झाम्पल सॉल्व करून ठेवायचं. 37च्या टेबलमध्ये आपण किती वेळेस केलं होतं, 2 वेळेस केलं होतं, त्यावेळेस 74 आला. पुन्हा ते लिहिणार 2 वेळेस 74. पुन्हा उरला 16. पुन्हा आपण काय करणार, ते 0 घेणार, पुन्हा 4 घेणार, पुन्हा खाली काय येणार 12 येणार, पुन्हा 0 120, पुन्हा 3 घेणार. म्हणजे कंटिन्युअसली हे जे नंबर दिसतात ना 2 4 3, आता काय आला 2, पुन्हा 4 3, पुन्हा 2 4 3, पुन्हा 2 4 3. म्हणजे हे कंटिन्युअसली नंबर काय होणार, वाढतच जाणार. म्हणजे कंटिन्युअसली हे 2 4 3 2 4 3 नंबर येणार. तर ॲक्युरेट आपला आन्सर काय येणार. सो देअरफॉर द डेसिमल नंबर ऑफ कोणता नंबर होता आपला, 9/37 इज, कशा पद्धतीने लिहिणार आहे आपण, कशा पद्धतीने लिहिणार, इज काय लिहिणार आन्सर आपण, 0.243च्या डोक्यावर बार. कारण हे 3च नंबर रिपीट येतात ना, त्यामुळे आपण काय करणार, त्यांच्या डोक्यावर बार देणार. ओके. 0.243 हे नंबर काय होतात, रिपीट येतात. आलं लक्षात. सेकंड नंबरचा प्रश्न आहे 18/42. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, सेम तीच प्रोसिजर, उरलेले जे एक्झाम्पल आहे त्यात बी तेच करायचं आहे की 18/42. आता बघा 18/42 थोडंसं लार्जर. अशा वेळेस जर असं एक्झाम्पल आलं ना, तर सगळ्यात पहिलं आपण काय करायचं की त्याला व्यवस्थित एखाद्या नंबरने भाग जातो का, म्हणजे त्याला शॉर्ट करायचं, छोटं करायचं, जेणेकरून आपल्याला सॉल्व करायला सोपं राहील, ठीक आहे. तर 18/42 असा कोणता नंबर आहे ज्याच्या टेबलमध्ये येतो, ठीक आहे, 6. ओके. मग आपण काय करणार, डिव्हिजन करणार नाही याला. 6 3 जा 18 आणि किती वेळेस येतो, 6च्या टेबलमध्ये 42, 6 7 जा 42, ठीक आहे. काय येणार, 6 7 जा 42, 6 3 जा 18. ओके. म्हणजे आन्सर काय आला आपला 3/7. म्हणजे याला शॉर्ट केलं ना आपण, हे जे 18/42 आहे ना, त्याला शॉर्ट केल्याच्या नंतर आन्सर आलं 3/7. आता आपण ह्याला डिवाइड करू शकतो, छोटासा नंबर आहे ना, त्यामुळे काही अडचण येणार नाही, ठीक आहे. बघा काय करणार, 3 7 इथं 7 लिहिणार 3, ठीक आहे. सेम प्रोसिजर, 7च्या टेबलमध्ये 3 येत नाही, मग आपण काय करतो 0, त्यानंतर काय करणार इथं पण 0, मग 3 उरणार. आता पॉईंट घेणार, ठीक आहे, 0 घेऊन पॉईंट घेणार. 7च्या टेबलमध्ये 30 येतो का, नाही येत, अलीकडचा नंबर. 7 4 जा 28, काय येणार पुन्हा, रिमेनिंग उरले 2, पुन्हा 0, 7 2 जा 14, पुन्हा किती उरले 6 है ना, 20मधून 14 गेले, 6 पुन्हा 0 गेला. 7च्या टेबलमध्ये 16 पण अलीकडचा नंबर. 7 8 जा 56. ओके. पुन्हा काय येणार 4, पुन्हा 0 घेतला. 7 5 जा 35, किती उरले रे बॉस 5, पुन्हा 0 घेतला. पुन्हा 7च्या टेबलमध्ये 7 7 जा 49 है ना, पुन्हा किती उरला 1, 0 घेतला. 7 1 जा 7, किती उरला 3, पुन्हा 0 घेतला. आता बघा हा 30 दिसतो का, हा 30 आणि हा 30 म्हणजे रिपीट इथून सुरू होणार. तर पण हा 30 वेळेस किती घेतला आपण, 7 4 जा 28. म्हणजे इथून सुद्धा कंटिन्युअसली आपलं काय होणार, आन्सर हे कंटिन्यू येतच राहणार. म्हणजे हा 20 आला ना, आता म्हणजे 30मधून 28 गेला, 2 आला 20, ठीक आहे. तर इथून काय होणार, आपला आन्सर कंटिन्युअसली चालू होणार. म्हणजे 0.42851 म्हणजेच इथपर्यंत एक तुकडा आहे, 42851 पर्यंत तुकडा. त्यानंतर पुन्हा 42851 तुकडा कंटिन्युअसली होणार. म्हणजे 42851 हा एक तुकडा, त्याच्यानंतर पुन्हा सेम असे तुकडे बनत जाणार. म्हणजे हा नंबर काय होणार, कंटिन्युअसली होणार. म्हणजे आपला आन्सर काय लिहिणार बॉस आपण, की द डेसिमल नंबर ऑफ, कोणता वाला नंबर आहे आपला, 18/42
इज काय आन्सर येणार आपलं 0.428571 ह्या सगळ्यांच्या डोक्यावर बार, कारण की हे सगळे नंबर काय होणार रिपीट येणार, त्यामुळं आपण त्याच्या डोक्यावर काय करणार बार देणार. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायचा. प्रश्न तुमच्यासमोर सॉल्व्ह करून दिलेला आहे. शेवटचा आन्सर आपण बघूया काय लिहिणार. शेवटचा आन्सर काय लिहिणार, द डेसिमल नंबर ऑफ काय नंबर होता आपला 9/14 इज काय होतं आन्सर 0.64285714. या सगळ्यांच्या डोक्यावर काय करणार बार देणार आपण. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युअसली नंबर येणार. ऑलरेडी सॉल्व्ह करून तुमच्या समोर ठेवलेलं. तर विद्यार्थी मित्रांनो 4th नंबरचं एक्झाम्पल बघूया. -103/5. ठीक आहे, आता मायनसचा सिम्बॉल आला म्हणजे आन्सर काही दुसरं येणार आहे का, अजिबात नाही. आन्सर जे आहे तसे स्टेपनुसार आन्सर काढायचा आहे आपल्याला. फक्त मायनसचा जर सिम्बॉल आला ना शेवटी मायनस सिम्बॉल लावून द्यायचा. प्लसचे एक्झाम्पल होते, आपण काहीच केलं नाही म्हणजे प्लसचा सिम्बॉल आहेच ना. ठीक आहे, तसं मायनसचा आला म्हणजे मायनस लावायचं, एवढं गोंधळाचं काही कारण नाही आहे. ठीक आहे, बघा सॉल्व करूया आपण. 103/5. ओके, तर ह्याला आपण काय करणार डिवाइड करणार. 103ला कशाने डिवाइड करणार 5ने डिवाइड करणार. ओके, 5च्या टेबलमध्ये येतो आहे की नाही. 5 2 10, पुन्हा येणार 0, वरचा आला 3 खाली. आता छोटा नंबर असल्यामुळे आपण काय करणार वर 0 देणार, खाली पुन्हा 0, पुन्हा 3 उरणार, वरून आला 0, पुन्हा पॉईंट देणार. 5च्या टेबलमध्ये 36 आहे ना, संपला विषय. ओके, तर अशा पद्धतीने रिमाइंडर 0 आला म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता हा टर्मिनेटिंग आहे. करेक्ट, हा टर्मिनेटिंग आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की तिथे टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग काही गरज नाही. आपल्याला फक्त जो नंबर येतो ना आपला त्या हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे आन्सर लिहायचं आहे. तर आपण शेवटी काय करणार द डेसिमल फॉर्म ऑफ दिस वन -103/5 इज काय येणार -20.6. फक्त शेवटी शेवटी काय करायचं तुम्हाला पॉईंट जेव्हा लिहितो ना आपण सगळ्या शेवटी आपण आन्सर त्यावेळेस तिथं मायनसचा सिम्बॉल लिहायचं, बाकी काहीच करायचं नाही आहे. ठीक आहे, जे काय आन्सर येईल आपण ते आन्सर लिहिल्याच्या नंतर सिम्बॉल लावायचा आहे मायनसचा, बस. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेटचा शेवटचा प्रश्न आहे 5th नंबरचा. -11/13 ऑलरेडी सॉल्व्ह करून ठेवला आहे मी इथं. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो 0.846153 पर्यंत जो काही नंबर आहे ना तोच रिपीट होतो आहे. इथं 8 आला ना त्यापासून पुन्हा दुसरे नंबर तेच नंबर काय होणार रिपीट पुढं होत राहणार. म्हणजे तुम्ही बघू शकता इथं जर जो 110 आहे ना 110 पासून नंबर काय होणार रिपीट, म्हणजे तेच नंबर जे आहेत रिपीट तिथं येत राहणार. म्हणजे शेवटचा आपण आन्सर कसं लिहूया देअरफॉर द डेसिमल फॉर्म ऑफ कोणाचा -11/13 इज काय आन्सर येणार आपलं 0.846153. आणि हे जे नंबर रिपीट होते त्यांच्या डोक्यावर काय करणार आपण बार देणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काय करणार बार देणार आणि सगळ्यात शेवटी आपलं जे आन्सर आहे ते मायनसमध्ये लिहायचं, बस. अशा पद्धतीने काय करणार आपण आन्सर सॉल्व्ह करणार. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 1.3 अत्यंत सोपा प्रॅक्टिस सेट होता. आणि हे जे एक्झाम्पल मी ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले आहे. थोडंसं बोर्डाची जागा कमी असल्यामुळे मी ऑलरेडी सॉल्व्ह करून ठेवले व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसायला पाहिजे. तर अशा पद्धतीने असंख्य एक्झाम्पल तुम्ही घरीसुद्धा प्रॅक्टिस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 आणि त्याचं बेसिकमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये बिलकुल कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचा मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, अभ्यास करत राहा, हसत राहा आणि खेळत राहा आणि बघत राहा माऊली मॅथ्स अकॅडमी. धन्यवाद.